सनई व मंगलाष्टकांच्या स्वर लग्न सोहळ्यासाठी सजलेला मंडप आणि शुभमंगल सावधानच्या मंगल स्वरात मंदिरात श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा संपन्न झाला। याच दिवशी गणरायाचे दर्शन व्हावे याकरता भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता। यामध्ये गणपती बाप्पांना 11,000 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला। गणपात्य संप्रदायातील परंपरेनुसार विवाह सोहळ्याचे आयोजन देखील केले गेले। दुपारी 12:47 भगवान श्री गणेश आणि श्री देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम सोहळा थाटात पार पडला। संकेत मते यासह तुषार रायकर यांनी सपत्नीक पूजन केले। रात्री भारतीय वारकरी महिला मंडळाच्या वतीने उटीचे भजन देखील आयोजित करण्यात आलं होतं। श्री गणेशाच्या दोन शक्तींना गणपत्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने आळवले जाते। भगवंताला क्रियाशक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात, तर भगवंताच्या ज्ञानशक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात। अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू असल्याने या काळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे म्हणतात। शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता आल्हाददायकता असल्याने तिला शारदा असे म्हणतात। शरद ऋतूमधील प्रसन्नतेप्रमाणे देवी बुद्धीने प्रसन्नता प्राप्त होत असल्याने तिला शारदा असे म्हणतात। अशा देवी शारदेचा भगवान श्री गणेशांसोबतच्या महामिलनाचा सोहळा म्हणजे श्री शारदेश मंगलम आहे। मंदिरात पहाटे 3 वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक देखील झाला। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज अक्षय तृतीयेनिमित्त बाप्पांचा विवाह सोहळा देवी शारदेबरोबर हा या ठिकाणी संपन्न होते। सर्वांना कल्पना आहे गणपती संप्रदायामध्ये देवी शारदा म्हणजे देवी बुद्धी गणपती बाप्पांच्या 2 कार्यकारिणी शक्ती आहेत, एक देवी सिद्धी माता एक देवी बुद्धी माता आणि देवी बुद्धी माता जी आहे तिला देवी शारदा असे म्हणतात। आणि या देवी बुद्धी मातेचा बाप्पांचा मिलनाचा म्हणजे विवाहाचा सोहळा हा अक्षय तृतीया दिवशी संबोधला गेलेला आहे आणि त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी हा विवाह सोहळा आपण हा आयोजित केलेला आहे। आपली जी बुद्धी आहे विवेक बुद्धी आहे ती गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित केल्यानंतर बाप्पांची प्राप्ती होते असा यामागील उद्देश आहे। त्यामुळे आजच्या या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सर्वांना अक्षय तृतीयेच्या आणि बाप्पांच्या या विवाह सोहळ्याच्या शारदेश मंगलमच्या हार्दिक शुभेच्छा।